गॉड, आमची आदिरा बहिणी इज मेकिंग पोळ्या. किती छान, मस्तपैकी कणिक मळलेला आहे, मस्तपैकी पोळ्या करतेय. मस्त आज आम्हाला नाश्ता मिळणार आहे, हो ना आदिरा? हो, बट टाइम पण मला जमत नाही. बघा ना काय होत आहे. आधिरा, अगं तू पोळ्या करण्याचा प्रयत्न करतेस, हे काही कमी आहे का? माझ्या फॉलोअर्सनी हे बघितलंच पाहिजे. किती सुंदर नकाशा आहे हा. पण धडा, कुठल्या कंट्रीचा नकाशा आहे? हा कोणत्या देशाचा नकाशा आहे हे मला माहित नाही, पण मला खात्री आहे की माझी सुनबाई एक दिवस मला पृथ्वीसारख्या गोल पोळ्या करून खाऊ घालणार. बाबा स्वीट. सो गाईज, पोळ्या मेकिंग पार्ट नंबर 2 तुम्हाला लवकरच बघायला मिळणार आहे. तोपर्यंत मला फॉलो करायला विसरू नका. ओके, बाय. यू टू स्वीट. खूप गोड आहात तुम्ही. बरं आधिरा, मी तुला पोळी करायची सोपी पद्धत शिकू का? बाबा प्लीज. ये इकडे. हे बघ, हे याच्यावर थोडंसं असं पीठ टाकायचं, फिरवायचं, हा गोळा पिठामध्ये बुडवून घ्यायचा. असा फिरवायचा. इथे ठेवल्यानंतर हे जे बेलणं आहे हे एकदा पुढे एकदा मागे. वरण करताना ना तेल लवकर तापतं म्हणून गॅस बारीक ठेवायचा. करेक्ट, नाहीतर फोडणी करपते. अगदी बरोबर. अंदाज घ्यायचा तेल तापल्याचा आणि मग त्यात थोडीशी जिरं आणि मोहरी टाकायची. मोहरी अशी तडतडली ना की मग हळूच त्याच्यामध्ये आपण हे मिरची टाकायची. मिरची नसेल तर तिखट सुद्धा चालतं बरं का, तिखटाचं वरण म्हणतात त्याला. आता कढीपत्ता टाकायचा. ओ माय गॉड, ओ माय गॉड. अगं अगं तुझ्या अंगावर उडत नाहीये ते, काळजी करू नकोस. पण फोडणीचा कसा मस्त वास येतो की नाही. आता कढीपत्ता झाला की थोडेसे टोमॅटो टाकायचे. हे ढवळून घेतलेलं वरण आता ह्याच्यामध्ये हळूहळू टाक. हळूहळू थोडं रिअली एन्जॉय. हे असं ढवळून घ्यायचं आणि उकळी फुटली की मग त्याच्यामध्ये शेवटी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं. बाबा हे कुकिंग किती फन आहे ना. कुकिंगच कशाला, कोणतीही गोष्ट करताना आपण त्यातला आनंद शोधला ना की मजाही येतेच. बट व्हॉट इज नेक्स्ट नाउ? आता नेक्स्ट काय नाही, झालं वरण तयार. झालं? हे वरण झालंय. हे वरण खूप इझी आहे मग. अगं म्हटलं तर सोपं, म्हटलं तर अवघड. काय असतं त्यामध्ये? बरं, मी थोडासा वॉक घेऊन येतो, मग आपण नंतर जेवायला बसू. चालेल? ओके. बाबा उकळी येईपर्यंत मी जरा गॅस मोठा करू का? अरे वा वा वा, अगदी सुगरणी सारखी बोलतेस हा. ओ माय गॉड बाबा, तुम्ही मला सुगरण म्हणालात. थँक्यू. बरोबर आहे तुझं. गॅस थोडासा मोठा कर, उकळी फुटली की मीठ टाक. वरण झालं, मी आलोच. गॅस थोडासा मोठा करूया. Smelling so good. मला वाटलं ही वैतागलेली असेल, पण ही तर खुश आहे. चक्क घरातलं काम करते. शेफ्स किस, यस. ओ गॉड. अर्पिता ताई, अर्पिता ताई, अगं कधी आलीस तू?
आत्ताच. आता ते अगं काय झालं, का रडतीयस? तुझी अशी अवस्था नाही बघवत आहे. बघ तुझे हात बघ, अगं कसे झालेत बघ. नेल्स नाही, काही नाही. प्रत्येक वेळेला तू मॅनिक्युअर करायचीस ना, आता बघ कसे रफ झालेत बघ. आता ते ओके, त्यात काय खराब आहे? आय एम फाईन, आय एम हॅपी. नाही नाही, तुला कळत नाहीये अधीरा. मुळात आहे ना, तुला अवॉर्ड दिलं पाहिजे. हे सगळं असं करतेस ना त्यासाठी. आणि सर्वात जास्त अवॉर्ड कशासाठी दिलं पाहिजे माहितीये? तू तुझ्या सासूला सहन करतेस ना त्यासाठी. कसं सहन करतेस तू त्या बाईला? इतका वीट आणलाय ना तिने. हो अगं, दादाला तिच्यामुळे इतका स्ट्रेस होतोय की तो घरात कमी आणि ऑफिसमध्ये जास्त थांबतोय. येतच नाहीये वेळेत घरी. खूप त्रास होतोय ग त्याला. दादाची ही अवस्था बघितल्यावर आहे ना, असं वाटतं की तिचा हात धरावा आणि तिला घराबाहेर काढावं. पण नाही करता येत तसं. नातं आहे ना. पण जर हे नातं नसतं ना, तर मग चांगलाच इंगा दाखवला असता. त्या बाईमुळे म्हणजे बहिणीला संसारात पडावं लागलं. तिची स्वप्न बाजूला ठेवावी लागली. तू तुझ्या कामावर फोकस करत नाहीयेस. मी कधीच माफ करणार नाही त्या बाईला, कधीच नाही. मी देवाकडे प्रार्थना करेन, माझी अधीरा पहिल्यासारखी ऑसम झाली पाहिजे. तिची सगळी स्वप्न पूर्ण केली पाहिजेत तिने, अशीच प्रार्थना करेन. अधीरा काळजी घे, येते मी. पिंट्या दादा, त्याला स्ट्रेस होतोय. ही काय परिस्थिती उभी केली आहेस माझ्यासमोर देवा. आई वडिलांना तुझ्या जागी मानतो आम्ही. आई म्हणजे निखळ माया, आयुष्याला दिशा देणारी व्यक्ती. एक अशी जागा जिथे कुठल्याही वयात आपण लहानच असतो. पण हो, आई वडील सुद्धा चुकू शकतात, हेही मान्य आहे मला. पण आपल्या मनातला आईबद्दलचा आदर टिकून राहतच नसेल तर अशा वेळी काय करायचं? सांग ना देवा. आईला कसं सांगायचं की तुझं चुकतंय? मुळात तू का तिला सुबुद्धी देत नाहीयेस? तिच्या समोर हे बोलण्याची वेळ माझ्यावर का आणतोयस? तुला पण माहिती आहे ना, आईने अधीराबद्दल जी काही अट सांगितली आहे ती किती भयंकर आहे. मला तर कळतच नाहीये तिला त्याच्यातनं साध्य काय करायचंय. पण मी माझ्या सासरी अधीराच्या माहेरी हे कसं होऊ देऊ देवा? कारण त्या बिचारीचं काहीच चुकत नाहीये. मग का तिच्या माणसांसमोर तिने माफी मागायची? मला शक्ती दे माझ्या आईचं चुकतंय हे सांगण्याची, आणि तिला प्रेमाने घरी पाठवण्यासाठी बळही दे.